चला तर आता आपण जाऊया रेणुका मातेच्या दर्शनाला। मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं गणपती बाप्पांचं आपण दर्शन घेतलं। आता ते दर्शन झाल्यानंतर आपण आता रेणुका मातेच्या दर्शनासाठी निघालोय। रोड ओलांडून त्या साईडला रेणुका मातेचं मंदिर आहे। हा बघा, हा हायवे आहे NH3 आग्रा हायवे। आणि इकडे आता आपल्याला हे बघा, इथून वरती जाऊन आपण चंद्रेश्वर गडावर जाऊ शकतो। तिथली सफर मी तुम्हाला कधीतरी घडवेलच। आणि इकडे आता आपलं रेणुका मातेकडे निघालोय आपण। इथे पण भरपूर गर्दी दिसते बघा तुम्ही, भरपूर गाड्या लागलेल्या आहे। आज रविवार आहे त्यामुळे सर्वांना सुट्टी असते, तर मग मातेच्या दर्शनाला भाविक भक्त आलेले आहे। आणि इथे छोटे छोटे खेळण्यांची दुकानं लागलेले बघा छोटंसं। आधी इकडे होतं प्रवेशद्वार रेणुका मातेचं, आता नवीन सुशोभीकरण केलं त्यावेळेला मोठं असं प्रवेशद्वार तिकडे नवीन तयार झालेलं आहे। मोठी कमान तयार केलेली, तिथे भरपूर सुधारणा झालेली आहे, नवनवीन असे बदल घडत आहे। देवीच्या 3.5 खंडपीठांपैकी अर्धे पीठ म्हणून या देवस्थानाची ओळख आहे। आता इथं नवीन एक मोठं प्रवेशद्वार तयार झालेले बघू शकताय तुम्ही। श्री रेणुका देवी संस्थान श्री क्षेत्र चांदवड। नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळांपैकी एक सुप्रसिद्ध देवस्थान असल्याने भाविक भक्तांचे या ठिकाणी दर्शनासाठी 12ही महिने वर्दळ असते। आपण आता मध्ये प्रवेश करूया। नवरात्रामध्ये 9ही दिवस मोठी यात्रा भरते, त्यावेळेला खूप गर्दी असते इथे, तुम्हाला एवढी शांतता मिळणार नाही, त्यावेळेला पूर्ण भरलेलं असते इथे। हे बघा किती छान दुकानं लागलेले, इथे पेड्याची ही दुकान आहे, नाश्त्याची सुविधा आहे, तुम्हाला ओटीचं पूजेचं सर्व साहित्य सर्व एकाच ठिकाणी मिळेल। किती छान रंगबेरंगी साड्यावरती दिसत आहे बघा देवीच्या। मी आता इथे ओटीचं साहित्य घेते, मला देवीची ओटी भरायची आहे। तुम्हीही जर आले देवीच्या दर्शनाला तर तुम्ही इथे नारळ आणि ओटीचं साहित्य तुम्हाला काय हवं ते लगेचच मिळेल। चला तर मला जेवढी माहिती तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। पुरातन कालीन मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांनी केला आहे। या मंदिरात दीपमाळ, पायऱ्या, मुख्य दरवाजा, सभामंडप, तीर्थतलाव आदींचे बांधकाम केले आहे। श्री अहिल्याबाई होळकर या त्यावेळी भुयारी मार्गाने पालखीत बसून श्री रेणुका मातेचे अलंकार व पूजापाठ साहित्य घेऊन पूजा करत असे। हीच प्रथा अहिल्यादेवीनंतर होळकर घराण्याकडून होत आहे। सध्या होळकर ट्रस्ट रंगमहालतर्फे दर पौर्णिमेस व चैत्र पौर्णिमेस व नवरात्रात 10 दिवस पालखी काढण्यात येते। या पालखी मिरवणुकीच्या वेळी सुवासिनी आपापल्या घरापुढे मनोभावे पूजा करतात। आता आपण देवीच्या दर्शनाला मध्ये जातोय। तुम्ही बघू शकताय कसं दगडी बांधकाम आहे पुरातन, किती छान, अगदी अजूनही ते व्यवस्थित आहे, सुव्यवस्थित। आता आपण मध्ये दर्शनासाठी जाऊया। तिथे अलाउड नाही आहे शूटिंग किंवा फोटो काढण्यासाठी, त्यामुळे मी मधलं तुम्हाला काही दाखवू शकत नाही। बाहेर आल्यावर मग मी तुम्हाला पुढचंही शूटिंग दाखवते। हे बघा इथे श्री रेणुका देवी संस्थान चांदवड त्याची माहिती दिलेली आहे फलकावर, तुम्ही झूम करून ती वाचू शकता। आम्ही दर्शन करून आता बाहेर येऊन बसलो आहे। देवीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही या सभा मंडपात बसून मंत्रजाप करतो। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। इथे देवीचे असे पादुका ठेवलेले आहेत, तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि इथून बाहेरून तुम्ही देवीचं दर्शन करू शकता। मी तिथले शूट घेण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचेही दर्शन घेऊया आणि इथे रेणुका मातेचंही दर्शन घेऊया मनोभावे। आणि इथे अखंड ज्योत तेवत असते, ती कधीच विझत नाही। आता आपण आरती घेऊ आणि मुख्य मूर्तीकडे जाऊ आणि परत थोडंसं शूटिंग घेण्याचा प्रयत्न करू। बाहेरून शूटिंग घेऊ देता, आतमध्ये नाही अलाउड, तसं सर्वच देवस्थानांना असतं, सुरक्षेसाठी ते केलेलं असतं। आपण आता मनोभावे दर्शन घेतलं, आरती घेतली आणि पुन्हा एकदा आता आपण दर्शन घेऊन मी तुम्हाला मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करते झूम करून। बघू शकताय तुम्ही, हे रेणुका मातेचं दर्शन घ्या। रेणुका मातेचे आशीर्वाद सर्वांवर अविरत राहूया अशी आपण रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करूया।
आणि आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता चला, आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेर काय काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी. हे बघा, इथून बाहेर निघू शकता तुम्ही. आता सध्या जायचा आणि यायचा एकच मार्ग आहे, पण नवरात्रामध्ये व्यवस्था वेगळी केलेली असते, कारण गर्दी जास्त असते. त्यावेळेला भरपूर रांगेत उभं राहून आपल्याला देवीचं दर्शन घ्यावं लागतं. आता थोडी गर्दी कमी आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपल्याला दर्शन मिळत आहे. जायचा आणि यायचा हाच मार्ग आहे. आम्ही जातानाही इथनंच गेलो आणि येताना आता तिथूनच बाहेर निघालो आहे. छान असं दर्शन झालं, खूप प्रसन्न वाटतं. आता आपण इथे बाहेर येऊन थोडंसं बसलो आहे मोकळ्या वातावरणामध्ये. बघा किती छान इथे प्रसन्न वातावरण आहे, स्वच्छता आहे, नवनवीन सुधारणा झालेली आहे. अजूनही वेगवेगळे सुधारणा होत आहे, बघू शकताय तुम्ही. मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करते. बाहेरून मंदिराचा परिसर असा दिसतो. चौबाजूने तुम्ही बघू शकताय. इकडे मोकळं भरपूर असं ठेवलेलं आहे, दगडी बांधकाम आहे सर्व. इथे रेणुका माते मंदिराची वेळ, आरतीची वेळ आणि सर्व इथे ह्या फलकावर लिहिलेलं आहे. इथे आम्ही आता बसून प्रतीक दादालाही तहान लागली होती आणि मलाही. आम्ही पाणी पिलं आणि तुम्हाला मी आता अजून एक मार्ग दाखवते. तुम्ही पायी इकडनंही येऊ शकता आणि पायऱ्या मार्गानेही येऊ शकता. तोही ह्या बाजूने मोठं प्रवेशद्वार आहे. इथे तुम्ही दीपमाळ बघू शकता. अशा 2 दीपमाळ आहे. नवरात्रामध्ये त्या भरपूर अशा लाइटिंग याच्याने सुशोभीकरण केलेलं असतं. हे बघा, इकडचा भव्य असा प्रवेशद्वार आहे आणि खाली पायऱ्या आहे भरपूर. तुम्ही इकडूनही पायऱ्यांनी चढून येऊ शकता. आपल्या रेणुका मातेचं छानपैकी असं मस्त दर्शन झालंय. मनोभावे आपण दर्शन घेतलंय. आपले 1K कंप्लीट झाले. त्यावेळेला मनामध्ये आलेलं का मातेच्या दर्शनाला, गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊया, पण धावपळ जमलं नाही. तर आज मातेने बोलवलं, दर्शन घेतलं, गणपती बाप्पाचंही दर्शन घेतलं. तुम्हालाही जसा वेळ मिळेल तसा तुम्ही रेणुका मातेच्या दर्शनाला, गणपती बाप्पाच्या दर्शनाला नक्की या. मन प्रसन्न होतं आणि आपल्या इच्छाही पूर्ण होतात. तुम्हाला माझा हा देवदर्शनाचा व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. त्याप्रमाणे मी तो आता चंद्रेश्वर महाराजांच्या दर्शनाला जाईल. तोही व्हिडिओ नक्की शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत बाय. आता आपण घराकडे निघालो आहे. आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.